शिक्षकांना SIRचं काम दिले, काही दिवस विद्यार्थ्यांना शिकायला शिक्षक, पण ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. म्हणजे शिक्षण बाह्य कामं शिक्षकांना दिली जात आहेत. तुम्ही SIRसाठी नवीन रिक्रुटमेंट करा. त्या काळापुरती खूप बेरोजगार मुलं आहेत, शिकलेले आहेत. तुम्ही शाळा बंद पाडून SIRची कामं देत आहे. शिक्षकांना तुम्ही कोणती कामं देत आहे? दारोदार फिरवताय. अनेक शिक्षक आजारी असतात, अनेक महिला शिक्षिका आजारी आहेत. तुम्ही त्यांना 5-5, 6-6 मजले चढायला लावता, गल्लीबोळ फिरायला लावता. शिकवणार कधी मुलांना? मुंबईमध्ये 6 महिन्यापूर्वी स्कॉर्पिओ गाड्या घेतल्या होत्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांसाठी. आता त्या बदलून तिथे इनोव्हा घेण्याचा प्रस्ताव लगेच मांडण्यात आलाय 6 महिन्याच्या. मी आज ही बातमी पाहिलेली आहे. हे कसं असतं की जर या देशाचे पंतप्रधान हे आपल्या ताफ्यामध्ये 10-10, 15-15 BMW आणि मर्सिडीज घेऊन फिरत असतील कारण नसताना, तर त्यांचा जी लागण आहे रोगाची ती त्यांच्या खालच्या कार्यकर्त्यांना लागणारच. काय गाड्यांचे ताफे चालले आहेत बघा ना. मुख्यमंत्र्यांचा ताफा बघा, डेप्युटी CMचा ताफा. BMW आणि मर्सिडीजशिवाय त्यांच्या गाड्यांचे कुठे ताफेच नाही आहे. सिक्युरिटीला मर्सिडीज गाड्या पहा तुम्ही. त्याच्यामुळे महानगरपालिकेत त्यांच्या नगरसेवकांना किंवा त्यांचे जे कोण पदाधिकारी आहेत त्यांनी गाड्या बदलत राहिले. झालं का आता पैसा लुटीचाच पैसा आहे. पण गाड्या घेण्यासाठी तुम्ही सरकारी तिजोरीला हात घालता, लक्षात घ्या. जनतेच्या तिजोरीला हात घालता. व्यक्तिगत तुमची संपत्ती वेगळी आणि जनतेची संपत्ती वेगळी आहे. शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या निदर्शनास या बाबी येत नाहीत का? तुम्ही जे आरोप करतात किंवा त्यांचा, मी आरोप करत नाहीये. मी आरोप कधीच करत नाही. मी आत्ता या क्षणी माझ्याकडे आलेली माहिती समोर ठेवली आहे. तुम्हाला असं वाटतं त्याच्यामध्ये त्यांचा देखील समावेश आहे? हे मुख्यमंत्र्यांनी पाहायचं आहे. जर मी आता त्यांच्या काही बोललो तर तो आरोप ठरेल. माझ्याकडे माहिती आली काही पीडित संस्था चालकांची, त्यांचा छळ झाला. महाराष्ट्रामध्ये अशा तऱ्हेने जवळजवळ 200 कोटी रुपये गोळा करण्यात आले संस्था चालकांकडून. 200 कोटी. मी हिशोब बघत होतो काल. काही महाराष्ट्रातून मला लोक दिल्लीत भेटायला आले, ते घेऊन सगळं. इतके लोक हैराण आहेत की राज्यातून दिल्लीमध्ये लोक घेऊन आले, खासदारांना भेटतायत. माझ्याकडे आलेली माहिती मी समोर ठेवली. रावसाहेब, मला यावर एक प्रश्न असा विचार, तुम्ही आता म्हणता की मुख्यमंत्र्यांनी हे सगळं बघावं, पण त्या खात्याचा मंत्री जर तो व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीची ही जबाबदारी नाहीये का? किंवा त्यांना पहिला प्रश्न विचारावा किंवा पहिलं उत्तर मिळावं? आम्ही नीटच्या प्रकरणामध्ये प्रधानमंत्र्यांचा राजीनामा का मागतो आहोत? ते सरकारचे प्रमुख आहेत. त्यांनी त्यांच्या मंत्र्यांवरती नियंत्रण ठेवलं पाहिजे. प्रत्येक खात्यामध्ये काय चाललं आहे पाहणं त्यांचं कर्तव्य आहे. म्हणून तर राज्याचे मुख्यमंत्री आहेत ना. ते राज्याचे मुख्यमंत्री किंवा देशाचे प्रधानमंत्री का आहेत? मग धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा प्रधानमंत्र्यांनी का घेतला? प्रधानमंत्री जबाबदार आहेत त्या सगळ्या गोष्टीला. हे चाललंय नीटचा घोटाळा तो. तसंच महाराष्ट्रामध्ये बोगस डिग्री स्कॅम अशा टोकाला गेलेला आहे महाराष्ट्रामध्ये की प्रत्येक 10 व्यक्तीमागे 2 डिग्र्या बोगस आहेत महाराष्ट्रामध्ये. हे असं मला काल मी वाचत होतो कुठेतरी. एवढ्या डिग्र्या गेल्या 10 वर्षामध्ये बोगस पद्धतीनं दिलेल्या आहेत, छापलेल्या आहेत महाराष्ट्रात. काय खटले चालले त्याच्यावरती? किती लोकांना अटक झाली बोगस डिग्री प्रकरणामध्ये? म्हणजे हार्वर्ड केम्ब्रिजच्या डिग्र्या मुंबईमध्ये छापल्या गेल्या. माहिती आहे का तुम्हाला? मी देईन तुम्हाला कागद त्याची. शिक्षण खातं शिंदे यांच्या पक्षाकडे आहे. अहो, शिंदेचा आणि शिक्षणाचा काय संबंध आहे का? सांगा ना. शिंदेचं संपूर्ण मंत्रिमंडळ किंवा मग तुम्ही संजय शिरसाटना शिक्षण मंत्री करायला पाहिजे होतं ना. ते म्हणजे मौलाना अब्दुल कलाम आझादच आहेत, राधाकृष्णनच आहेत. कोणीच सापडत नाही म्हणून कोणालाही शिक्षण मंत्री करायचं असं ते खातं आहे का? ते असं खातं आहे का? देशाचं पिढीचं भविष्य ठरवणारं, भाग्य ठरवणारं, शिक्षणाची नाही तर एका पिढीची पायाभरणी करणारं ते खातं असतं. तुम्ही कोणालाही काम द्यायचं फक्त गाडी घोड्याची व्यवस्था म्हणून. काय संबंध आहे? संपूर्ण शिंद्यांचं आमदार जर तुम्ही एक बघा सगळ्यांचा, त्याला CV म्हणता तुम्ही, सामुदायिक CV बघा त्यांचा.
मग शिंदेने स्वतःकडे ठेवावं शिक्षण खातं. तुमच्याकडेच होते पूर्वा सभेचे सगळे, तुमच्याकडे असताना तुम्ही त्यांची सीव्ही बघितली नाही. दुर्दैव. सर ठाण्यामध्ये विकास कामांच्यासाठी नाही, तर मला फार मला त्याच्यामध्ये सर E20 ठाण्यापर्यंत मला नेऊ नका तुम्ही. E20 विषय आहे. अरविंद केजरीवाल, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी E20च्या मुद्द्यावरून शनिवारी सगळ्यांनी एकत्र येण्याचं आवाहन केलेलं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी आवाहन केलं. ठीक आहे, पाहू ना किती गंभीरपणे लोक घेतात ते पाहू आम्ही. चला, ओके, हिंदी में क्या है बेटा बोलो.